नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 21 ते 50 पर्यंतच्या संख्यानामे क्रमाने म्हणणे. लहान मुलांना संख्या लक्षात ठेवताना आनंद मिळावा यासाठी गाणं, खेळ आणि कृती वापरणार आहोत. हा संपूर्ण अध्यापन आपण आर्ट, प्ले आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग पद्धतीवर आधारित आहे. तर चला 21 ते 50 पर्यंतच्या संख्यानामे क्रमाने म्हणणे आपण विविध खेळ आणि ऍक्टिव्हिटीच्या बेसवर पाहणार आहोत. आपण सुरुवातीचा खेळ खेळूया, संख्या कार्ड खेळ. आता हा संख्या कार्ड खेळ काय आहे बरं? संख्या कार्ड खेळ खेळण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 3 गट करावे लागतील. आपल्याला 10 मुलांचे गट करायचे आहे आणि प्रत्येक मुलांकडे कार्ड द्यायचे आहे. सुरुवातीचा जो गट असेल तो 21 ते 30, दुसरा जो गट असेल तो 31 ते 40 आणि तिसरा जो गट असेल तो 41 ते 50. याप्रमाणे त्यांना कार्ड्स एकत्रित द्यायचे आहे आणि सूचना द्यायची आहे की प्रत्येक गटाला जलद गतीने हे कार्ड एकामागे एक म्हणजेच क्रमाने लावणे आहे. जो गट अति जलद पद्धतीने कार्ड्स लावेल तो गट विजयी. या पद्धतीने आपल्याला हा खेळ खेळता येईल आणि हा खेळ एकदम रंजक पद्धतीने मुलांना वाटेल आणि मुलं हा खेळ अगदी सहज मजेशीरपणे करतील. संख्यानामे क्रमाने आणि गाण्याच्या तालावर आपण म्हणूया. चला तर मग सुरुवात करूया. माझ्या पाठोपाठ म्हणा. 2 1 21, 2 22, 2 3 23, 2 4 24, 2 5 25, 3 झाले 30. पुढचा गट म्हणेल 3 1 31, 3 32, 3 33, 3 4 34, 3 5 35 आणि अशा पद्धतीने 4 झाले 40. शेवटचा गट याच पद्धतीने म्हणेल 4 1 41, 4 2 42, 4 3 43, 4 4 44, 4 5 45, 4 6 46, 4 7 47, 4 8 48, 4 9 49, 5 झाले 50. अशा पद्धतीने मुलांना रंजक पद्धतीने गाण्याच्या माध्यमातून हे संख्या लक्षात राहील. आपण ही संख्या दशकाचा आणि टाळ्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगू शकतो. उदाहरणार्थ 1 दशक म्हणजे 1 टाळी आणि 1 बोट म्हणजे एकक. आता इथे आपण काय करूया, 2 टाळी वाजवली म्हणजे 2 दशक. मग आपण इथे आपण असं करूया 21 22 23 24. आता किती? अशा पद्धतीने आपल्याला विविध खेळाच्या माध्यमातून या पद्धतीने आपण रंजकपणे विद्यार्थ्यांना संख्या क्रमाने विद्यार्थी सांगतील. यानंतर आपण दुसरा खेळ खेळू शकतो, तो म्हणजे बॉल पासिंगचा, म्हणजे चेंडू पास करणे. याकरता आपण काय करूया की मुलांना एका रिंगणात गोल ठेवूया आणि सर्व मुलांना एक सूचना देऊया की आपल्याकडं चेंडू ज्या विद्यार्थ्याकडे असेल तो विद्यार्थी 21 नंबरचा कार्ड असेल त्याच्याकडं आणि 22 नंबरचा जो कार्ड आहे त्याच्या मागे असणारा विद्यार्थी तो 21 नंबरचा विद्यार्थी 22 नंबरच्या विद्यार्थ्याकडे बॉल पास करेल. परत तो 22 नंबरचा विद्यार्थी 23 नंबरच्या विद्यार्थ्याकडे बॉल पास करेल. 23 नंबरचा विद्यार्थी तो 24 नंबरच्या विद्यार्थ्याकडे पास करेल आणि जेव्हाही बॉल पास करेल तेव्हा जोराने आपल्याला म्हणायचं आहे 25. परत मागचा विद्यार्थी म्हणेल 26 आणि अशा पद्धतीने तो पूर्ण राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि या सुद्धा माध्यमातून आपण सहजपणे 21 ते 50 संख्यानामे क्रमाने म्हणणे आपण मुलांकडून घेऊ शकतो. 21 ते 50 पर्यंतच्या संख्यानामे शिकवताना गाणे, खेळ आणि कृतीचा समन्वय केल्यास शिकवण आनंदही बनते. आणि संख्या शिकवणे म्हणजे फक्त पाठांतर नव्हे तर अनुभव देणे आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, शिकवणे मजेशीर असेल तर शिक्षण परिणामकारक ठरते. धन्यवाद.